बॉलिवूडमध्ये सध्या एका चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. सनी देओल, प्रीती जिंटा, दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माता आमिर खान या चौघांची नावं एकाच चित्रपटासाठी एकत्र आली आहेत. पण चित्रपटाच्या स्टार कास्टपेक्षा जास्त चर्चा होते ती त्याच्या भोवती फिरणाऱ्या दाव्यांची. सोशल मीडियावर कोणी म्हणतंय चित्रपटाचं नाव बदललं आहे, तर कोणी म्हणतंय सेन्सर बोर्डने म्हणजेच CBFCने एकही कट न लावता चित्रपटाला मंजुरी दिली आहे. तर काही जण दावा करत आहेत की हा चित्रपट 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. पण या सगळ्या दाव्यांमध्ये खरं काय आणि अफवा काय, आणि लाहोर 1947 या चित्रपटाभोवती इतकी चर्चा का सुरू आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. या चित्रपटाची अधिकृत घोषणा आमिर खान प्रोडक्शन्स लाहोर 1947 या नावाने केली होती. चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्स करत असून दिग्दर्शनाची जबाबदारी राजकुमार संतोषी यांच्याकडे आहे. तर मुख्य भूमिकेत आहेत सनी देओल. विशेष म्हणजे आमिर खान, राजकुमार संतोषी आणि सनी देओल हे तिघेही पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी एकत्र आले आहेत आणि म्हणूनच घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात प्रीती जिंटा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काही फोटो आणि माहिती तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केली होती. सनी देओल आणि प्रीती जिंटा यांची जोडी यापूर्वी द हिरो, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, फर्ज आणि भैयाजी सुपरहिट या चित्रपटांमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रीती जिंटा अनेक वर्षांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. याशिवाय शबाना आझमी यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे ते जाणून घेऊया. तर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सांगितल्याप्रमाणे लाहोर 1947 हा चित्रपट भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. उपलब्ध माहितीनुसार चित्रपटाची कथा पाकिस्तानमधील लाहोरमध्ये पोहोचलेल्या एका मोहाजिर मुस्लिम कुटुंबाभोवती फिरते. भारताच्या फाळणीनंतर हे कुटुंब लाहोरमधील एका रिकाम्या हिंदू घरात राहायला येतं. मात्र ते घर प्रत्यक्षात रिकामं नसतं. त्या घरात अजूनही एक वृद्ध हिंदू महिला राहत असते. परिस्थिती कितीही बदलली, देशाची फाळणी झाली, लोकांनी स्थलांतर केलं, तरीही ती महिला आपलं पिढीजात घर सोडायला तयार नसते. आणि इथूनच सुरू होतो एका घरावरच्या हक्काचा, भावनांचा आणि माणुसकीचा संघर्ष. सनी देओल या मोहाजिर कुटुंबाच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहेत, तर शबाना आझमी पाकिस्तानमध्ये राहिलेल्या त्या वृद्ध हिंदू महिलेच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोन पात्रांमधील नातच चित्रपटाच्या भावनिक केंद्रबिंदू असणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला घराच्या मालकीवरून संघर्ष सुरू होतो, मात्र हळूहळू संवाद, सहजीवन आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास सुरू होतो. धर्म, देश आणि राजकीय सीमा या माणसांना वेगळं करू शकतात, पण दुःख, घराची ओढ आणि माणुसकी या भावना सगळ्यांसाठी सारख्याच असतात. असाच संदेश हा चित्रपट देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जाते. या चित्रपटाचं कथानक प्रसिद्ध साहित्यिक असगर वजाहत यांच्या एका गाजलेल्या नाटकाशी सामर्थ्य साधत असल्याचंही म्हटलं जातं. मात्र चित्रपटाचे अधिकृत कथासार, पात्रांची नावं आणि संपूर्ण कथा निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्या नाटकामध्ये फाळणीचा इतिहास मोठ्या राजकीय घटनांमधून नव्हे, तर एका घरातील मानवी नात्यांमधून उलगडला जातो. घर हे केवळ 4 भिंतींचं बांधकाम नसतं, तर ते आठवणी, संस्कृती, कुटुंब आणि ओळखीचं प्रतीक असतं. हा विचार त्या कथेत मांडण्यात आला आहे. आता या चित्रपटाभोवती नेमका वाद कोणता ते जाणून घेऊया. खरं तर सोशल मीडियावर 3 मोठे दावे सातत्याने व्हायरल होत आहेत. पहिला दावा म्हणजे चित्रपटाचं नाव लाहोर 1947 वरून बटवारा 1947 करण्यात आलं आहे. दुसरा दावा CBFC म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने चित्रपटाला एकही कट न देता मंजुरी दिली आहे. आणि तिसरा दावा चित्रपट 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र या 3ही दाव्यांबाबत चित्रपटाचे निर्माते
किंवा CBFC यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणूनच सध्या सोशल मीडियावर सुरू असलेले हे दावे अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे चित्रपटाभोवतीचा तथाकथित वाद हा प्रत्यक्ष अधिकृत वादापेक्षा त्याच्या नावामुळे, फाळणीसारख्या संवेदनशील विषयामुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांमुळे जास्त चर्चेत असल्याचं दिसत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी AR रहमान यांनी सांभाळली आहे, तर गीतकार आहेत जावेद अख्तर. चित्रपटाचं नवीन पोस्टरही विशेष चर्चेत आलं. या पोस्टरमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, समोर तेवणारा दिवा आणि पार्श्वभूमीला फाळणीच्या काळातील अस्वस्थ वातावरण दाखवण्यात आलं आहे. आणि पोस्टरवरील एक ओळ विशेष लक्ष वेधून घेते. जगाने बाजू निवडल्या तेव्हा त्याने धर्म निवडला. मात्र इथे धर्म म्हणजे केवळ धार्मिक ओळख नसून कर्तव्य, न्याय, करुणा आणि माणुसकी असा व्यापक अर्थ अभिप्रेत असल्याचं अनेकांकडून सांगितलं जात आहे. फाळणीच्या काळात लोकांना धर्माच्या आधारावर विभागले गेलं, पण माणुसकीच सर्वात मोठा धर्म आहे असाच संदेश हा चित्रपट देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येते. राजकुमार संतोषी यांनी यापूर्वीही सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर अनेक प्रभावी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये भावनिक प्रसंग, संघर्षपूर्ण संवाद आणि दमदार कथानकाला विशेष महत्त्व असतं. दुसरीकडे सनी देओलची देशभक्तीपूर्ण आणि आक्रमक प्रतिमा प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्यामुळे संतोषी यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव आणि सनी देओलचं स्क्रीन प्रेझेन्स याचा संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या तरी सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, सोशल मीडियावर फिरणारे दावे खरे ठरणार का? चित्रपटाचं नाव खरंच बदलणार का? CBFC कडून नेमकं कोणतं प्रमाणपत्र मिळणार आणि चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख काय असणार? पण या सगळ्याची उत्तरं निर्माते किंवा संबंधित अधिकृत संस्थांकडून येणाऱ्या घोषणेनंतरच स्पष्ट होतील. तोपर्यंत लाहोर 1947 हा चित्रपट त्याच्या कथेमुळे, स्टार कास्टमुळे आणि त्याभोवती फिरणाऱ्या चर्चांमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल तुमचं मत काय आहे आणि फाळणीसारख्या ऐतिहासिक विषयावर आधारित चित्रपटांकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.